द्वापरयुगाचा शेवटचा काळ जवळ आला होता. संपूर्ण पृथ्वी अधर्म, अन्याय आणि अत्याचाराने ग्रासली होती. राजा आपल्या अहंकारात आणि शक्तीच्या गर्वात चूर झाले होते. सत्य, धर्म आणि न्याय यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. लोकांना शांती आणि सुरक्षिततेचा विसर पडला होता. मथुरा, जी यदुवंशाची पुण्यभूमी मानली जात होती, ती आता भय आणि अराजकतेचे केंद्र बनली होती. राजा उग्रसेन एक धर्मप्रायण शासक होता, परंतु त्याचा पुत्र कंस हा क्रूर, निर्दयी आणि अत्याचारी राजा बनला. कंस फक्त शक्तिशाली नव्हता, तर दैत्य आणि अधार्मिक लोकांचा संरक्षक देखील होता. त्याच्या राजवटीत लोकांना असुरक्षित वाटत होते. पृथ्वीदेवी, जी सजीव आणि चेतन मानली जाते, ती या अधर्माने व्याकुळ झाली. तिने स्वतःची वेदना देवतांपुढे मांडली. सर्व देवता आणि महर्षी, ज्यामध्ये इंद्र, वरुण, अग्नी, वायू आणि यमराज देखील होते, ब्रह्मलोकात पोहोचले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. हे ब्रह्मदेव, पृथ्वीवर अधर्माची शक्ती वाढली आहे. दैत्य आणि दुष्ट राजे पृथ्वीवर संहार माजवत आहेत. सत्य आणि न्यायाचा नाश होत आहे आणि धर्म संकटात सापडला आहे. कृपया काहीतरी उपाय सुचवा. ब्रह्मदेवांनी ध्यान लावले आणि त्यांना जाणवले की या परिस्थितीत फक्त भगवान विष्णूच पृथ्वीला वाचवू शकतात. ब्रह्मदेव सर्व देवतांना घेऊन क्षीरसागरात पोहोचले. तेथे श्रीहरी नारायण योगनिद्रेत होते. ब्रह्मदेव आणि देवतांनी त्यांना साद घातली. हे नारायण, पृथ्वीवर अधर्माची वाढ झाली आहे. लोक अराजकतेत जगत आहेत. हे करुणानिधी, फक्त आपणच हा संहार थांबवू शकता. कृपया पृथ्वीवर अवतार घ्या आणि धर्माची पुनर्स्थापना करा. भगवान विष्णू मंद स्मित करून म्हणाले. देवतांनो, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्म लोपतो, तेव्हा मी स्वतः पृथ्वीवर अवतार घेतो. त्यानंतर त्यांनी तो दिव्य वचन उच्चारला जो कालजी ठरला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. भगवद्गीता 4:7. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश आणि अधर्माचा उदय होतो, तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर जन्म घेतो आणि संतुलन प्रस्थापित करतो. भगवान विष्णूंनी आश्वासन दिले की ते लवकरच पृथ्वीवर अवतार घेतील आणि अधर्माचा नाश करतील. त्यांनी देवतांना सांगितले की सर्वांनी यदुवंशात जन्म घ्यावा आणि त्यांच्या कार्यात सहकार्य करावे. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार इंद्राचे प्रमुख गण गोकुळातील गवळी बनले, वायूचे प्रमुख गण गोकुळातील गवळ्यांच्या रूपात प्रकट झाले आणि इतर देवतांनीही आपापल्या भूमिका स्वीकारल्या. भगवान शेषनाग स्वतः बलराम म्हणून जन्म घेण्यासाठी सिद्ध झाले. आता फक्त योग्य वेळ आणि स्थानाची वाट पाहिली जात होती. भगवान विष्णूंच्या अवताराची तयारी पूर्ण झाली होती. लवकरच एक नवा युग सुरू होणार होता, जो केवळ युद्धाची गाथा नव्हती, तर भक्ती, प्रेम, धर्म आणि नीतिमत्तेचा संदेश देणारा काळ होता. मथुरेचा पराक्रमी राजा उग्रसेन एक धर्मप्रायण शासक होता, परंतु त्याचा मुलगा कंस क्रूर, अधर्मी आणि अत्याचारी स्वभावाचा होता. कंस बलवान होता, युद्धकलेत निपुण होता आणि त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर अनेक राज्ये आपल्या अधीन केली होती. त्याच्या क्रूरतेमुळे देवता, ऋषीमुनी आणि प्रजाजन भयभीत झाले होते. मथुरा, जी कधी यदुवंशाची गौरवशाली नगरी होती, ती आता कंसच्या दहशतीखाली होती. परंतु जसा तो बाहेरून कठोर होता, तसा तो आपल्या बहिणी देवकीवर अपार प्रेम करायचा. जेव्हा देवकीचा विवाह यदुवंशातील पराक्रमी आणि धर्मप्रायण पुरुष वासुदेव यांच्याशी निश्चित झाला, तेव्हा कंस स्वतः अत्यंत प्रेमाने तिच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाला.
मंगलध्वनी, वैदिक ऋचा आणि भक्तिमय वातावरणात विवाह पार पडला. संपूर्ण मथुरा नगरात आनंदाचे वातावरण होते. कंस स्वतः रथ हाकत देवकीला सासरी पाठवण्यासाठी निघाला. परंतु अचानक आकाशातून एक दैवी वाणी प्रकट झाली. हे कंस, ज्या बहिणीला तू इतक्या प्रेमाने सासरी पाठवत आहेस, तिच्याच गर्भातून जन्मलेल्या 8व्या पुत्राच्या हातून तुझे वध होईल. हे ऐकताच कंस स्तब्ध झाला. काही क्षण तो काहीच समजू शकला नाही. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. भीती, संताप आणि असुरक्षिततेच्या भावनेने त्याचा चेहरा कठोर झाला. अचानक त्याने आपली तलवार काढली आणि देवकीला ठार मारण्यासाठी पुढे झेपावला. जर माझ्या मृत्यूचं कारण हीच स्त्री आहे, तर मी तिला आत्ताच संपवतो. तेव्हा वासुदेव धैर्याने पुढे आले. त्यांनी हात जोडून कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हे कंस, तू निर्दोष देवकीला का मारतोस? जर तुला फक्त तिच्या मुलांपासून धोका आहे, तर मी तुला वचन देतो की ती जशीच कुठल्याही मुलास जन्म देईल, मी ते मूल तुझ्या हवाली करीन. कंसला वासुदेवाची ही युक्ती पटली. तो कपटी आणि कुशाग्र बुद्धीचा होता. त्याने विचार केला, जर मला फक्त देवकीच्या मुलांपासून धोका आहे, तर तिला मारण्याची गरज नाही. फक्त तिच्या मुलांना जन्मतच नष्ट करणे पुरेसे आहे. त्याने क्रूरतेने हस्त उत्तर दिले. ठीक आहे, वासुदेव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. पण देवकी आणि तुला कारागृहात ठेवले जाईल. तिथेच मी तुमच्या प्रत्येक अपत्याचा जन्म होताच त्याचा अंत करीन. आणि अशा प्रकारे कंसने आपल्या लाडक्या बहिणीला आणि तिच्या पतीला अंधाया कारागृहात डांबले. मथुरेतील आनंदाचे दिवस समाप्त झाले आणि एक नवे युग उगवण्यास सुरुवात झाली. काळ पुढे सरकत गेला. कारागृहात वासुदेव आणि देवकी यांनी 6 पुत्रांना जन्म दिला, परंतु कंसने प्रत्येक मुलाला निर्दयपणे ठार मारले. आईच्या हृदयाला होणाऱ्या वेदना शब्दात व्यक्त करणे अशक्य होते, पण नियतीने वेगळेच ठरवले होते. 7व्या वेळी भगवान शेषनाग बलराम रूपाने अवतरले, पण योगमायेच्या शक्तीने तो गर्भ रोहिणी मातेच्या गर्भात स्थानांतरित करण्यात आला. हा सर्व दिव्य नियोजनाचा एक भाग होता. आणि अखेर तो पावन क्षण आला, ज्या क्षणी साक्षात परब्रह्म, नारायण, विश्वाचे पालनकर्ता श्रीहरी श्रीकृष्ण रूपात अवतरित होणार होते. श्रावण महिन्याचा कृष्ण पक्ष, अष्टमीची मध्यरात्र. संपूर्ण मथुरेवर काळोख दाटला होता. कंस आपल्या मद्यधुंद अहंकारात गर्क होता. कारागृहातील पहारेकरी गाढ झोपले होते. बाहेर घनघोर पाऊस पडत होता, विद्युल्लता आकाशात चमकत होत्या. आणि मग श्रीकृष्ण प्रकट झाले. त्या क्षणी संपूर्ण कारागृह एक तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले. बेड्या आपोआप तुटल्या, कारागृहाचे दारे स्वतः उघडली, पहारेकरी गाढ निद्रेत गेले. वासुदेव आणि देवकीने पाहिले. हा कोण साधा बालक नाही. हा स्वतः नारायण आहे. श्रीकृष्ण 4 भुजाधारी स्वरूपात प्रकट झाले होते. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. त्यांच्या वक्षस्थळी श्रीवत्सचिन्ह होते आणि त्यांचा संपूर्ण देह दिव्य तेजाने प्रकाशमान होता. माता देवकी आणि वासुदेव अचंबित झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याच वेळी श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे माता, हे पिता, भय बाळगू नका. मी पृथ्वीवर धर्मसंस्थापनेसाठी आलो आहे. आता मला त्वरित गोकुळात नंदबाबांच्या घरी पोहोचवा. वासुदेवाने त्वरित कृष्णाला एका लहानशा टोपलीत ठेवले. जसेच ते कारागृहाच्या दरवाजाजवळ गेले, एक चमत्कार घडला. कारागृहाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले.
वर्षा जोरात सुरू होती. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. वासुदेव यांनी जसेच श्रीकृष्णाचे चरण पाण्यात ठेवले, यमुनामाईने प्रवाहित जल 2 भागात विभागले आणि त्यांना मार्ग दिला. शेषनागाने आपल्या फणाचे छत्र ताणले आणि वासुदेव सहजतेने गोकुळात पोहोचले. यशोदा मातेने एका कन्येला जन्म दिला होता. वासुदेवांनी श्रीकृष्णाला यशोदा मातेच्या शेजारी ठेवले आणि त्या कन्येला घेऊन मथुरेत परतले. कंसाला कळले की देवकीने बाळाला जन्म दिला आहे, तेव्हा तो क्रोधाने कारागृहात धावत आला. त्याने नवजात कन्येला उचलून घेतले आणि क्रूरतेने तिला दगडावर आदळण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी ती कन्या योगमाया स्वरूपात प्रकट झाली आणि आकाशात उंच उडाली. तिचा तेजोमय स्वर कंसाच्या कानात घुमला. हे कंस, तुझा संहार करणारा जन्म घेतलाच आहे. आता तो मोठा होईल आणि वेळ आल्यावर तुझे अंत करील. कंस हतबुद्ध झाला. त्याने विचार केला, कोण आहे तो? कुठे आहे तो? पण नियतीने त्याला अंधकारातच ठेवलं. उधर गोकुळात संपूर्ण व्रजभूमी आनंदोत्सवात मग्न होती. गोपगोपाळ, गोपी, नंदबाबा आणि यशोदा माता नंद के आनंद भयो, जय कन्हैयालाल की असा गजर करत होते. गोकुळ नंदघोषाच्या लाडक्या बालकृष्णाच्या आगमनाने धन्य झाले होते. गोकुळात श्रीकृष्णाचे बालपण आनंद आणि चमत्कारांनी भरलेले होते. ते केवळ एक दिव्य अवतार नव्हते, तर प्रेम आणि आनंदाचे सजीव स्वरूप होते. जसे ते मोठे होत गेले, त्यांचे लीलागीत गोकुळभर गुंजू लागले. गोकुळातील गोपिका अनेकदा यशोदा मातेच्या घरी तक्रार घ्यायला येत. यशोदा माई, तुझा कान्हा फारच लबाड आहे. तो आमच्या घरी येतो, धीमाखन चोरतो आणि मटक्या फोडतो. यशोदा माता हसून म्हणायची, अरे, माझा कान्हा निष्पाप आहे, तो हे कसे करेल? परंतु गोपिका त्याला पकडण्याचा प्रयत्न करायच्या, तेव्हा श्रीकृष्ण चपळाईने पळून जायचे. कधी झाडावर चढून बसायचे, तर कधी आपल्या सख्यांसोबत मिळून गमती जमती करायचे. माखन चोरी ही केवळ एक बाललीला नव्हती, तर ही प्रेम आणि भक्तीची देवाणघेवाण होती. गोकुळातील प्रत्येक गल्लीत कृष्णनामाचा जयघोष होऊ लागला. कंसाने ऐकले की गोकुळात एक दिव्य बालक जन्मलेला आहे, जो त्याचा वध करणार आहे. त्यामुळे त्याने पूतना नावाच्या मायावी राक्षसीला बोलावले. पूतना ही बालहत्येची निपुण राक्षसी होती. तिने अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि आपल्या स्तनांवर विष लावले. ती गोकुळात आली आणि बालकृष्णाच्या घरी पोहोचली. गोकुळवासी तिला पाहून मोहित झाले आणि सहजतेने तिला श्रीकृष्णाजवळ जाऊ दिले. ती कृष्णाला गोद घेऊन स्तनपान करण्यास बसली. परंतु जसेच श्रीकृष्णाने तिच्या स्तनाचा स्पर्श केला, त्यांनी केवळ दूधच नाही, तर तिची प्राणशक्तीही शोषून घेतली. पूतना वेदनेने चपटू लागली. तिच्या डोळ्यात रक्त उतरले, शरीर थरथरू लागले, ती किंचाळू लागली. माझ्या प्राणाला सोड, मी मरणार आहे. परंतु श्रीकृष्ण शांत आणि प्रसन्न होते. अखेर पूतना आपले मायावी रूप सोडून विशाल राक्षसीच्या रूपात आली आणि संपूर्ण गोकुळ हादरून गेले. श्रीकृष्णाने तिचा गळा दाबला आणि तिला यमसदनी पाठवले. गोकुळवासी आश्चर्यचकित झाले. हा कोणता साधा बालक नाही, हा तर स्वतः नारायण आहे. गोकुळात यमुना नदीच्या तीरावर एक भयंकर विषारी नाग कालीय वास करत होता. तो नदीचे पाणी विषारी बनवत होता आणि त्यामुळे अनेक जीव मृत्युमुखी पडत होते. गोकुळवासी भीतीने ग्रस्त होते. एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या सख्यांसह खेळायला गेले. त्यांनी पाहिले की यमुनेचे पाणी काळपट झाले आहे.
कृष्णाने क्षणाचाही विचार न करता यमुनेत उडी घेतली. गोकुळवासी भीतीने थरथर कापू लागले. यमुनेच्या तळाशी कालिय नाग होता. त्याने श्रीकृष्णाला फण्याने घट्ट पकडले. परंतु श्रीकृष्ण त्याच्या फण्यावर चढले आणि नृत्य करू लागले. त्यांनी कालियाच्या फण्यांवर पाय टाकले आणि जोरदार ठोसे दिले. कालिया दुखी होऊन क्षमा मागू लागला. श्रीकृष्णाने त्याला यमुना सोडून समुद्रात जाण्याचा आदेश दिला. गोकुळवासियांनी आनंदाने जय श्रीकृष्ण, जय व्रजपालक असा जयघोष केला. गोकुळवासी दरवर्षी इंद्राची पूजा करत असत, कारण त्यांना उत्तम पर्जन्य हवा असे. परंतु श्रीकृष्णाने समजावले, आपल्याला इंद्राची पूजा करण्याची गरज नाही. गोवर्धन पर्वत, गायी आणि निसर्ग यांची पूजा करायला हवी. गोकुळवासियांनी इंद्राची पूजा थांबवली. यामुळे इंद्र क्रोधित झाला आणि त्याने प्रलयंकारी वादळ पाठवले. गोकुळ जलमय झाले. श्रीकृष्णाने आपल्या कोवळ्या हातावर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि 7 दिवस 7 रात्री गोकुळवासियांना त्याच्या खाली आसरा दिला. अखेर इंद्राचा अहंकार भंग झाला आणि तो कृष्णाच्या चरणी लीन झाला. कंस हा भयभीत होता. त्याने श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी बकासूर, अघासूर, तृणावर्त, चाणूर, मुष्टिक यांसारख्या असुरांना पाठवले, पण सर्वच कृष्णाच्या हातून मृत्युमुखी पडले. शेवटी कंसाने अक्रूराला कृष्णाला मथुरेला आणण्यास पाठवले. मथुरेला पोहोचल्यावर श्रीकृष्णाने धनुष्य तोडले, ज्यामुळे कंस भयभीत झाला. चाणूर आणि मुष्टिक नावाच्या बलाढ्य योद्ध्यांना पराभूत केले. राजसभेत कंसाला खेचून त्याचा वध केला. कंसाचा अंत झाला. मथुरेला मुक्ती मिळाली. श्रीकृष्णाने उग्रसेनाला पुन्हा सिंहासनावर बसवले आणि धर्मस्थापना केली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवद्गीता 4:7. अर्थ: जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माचा नाश होतो, तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेतो. महाभारत आणि गीतेचा उपदेश, धर्म आणि कर्तव्याची सर्वोच्च शिकवण. महाभारत केवळ एक युद्धगाथा नव्हती, ती धर्म, कर्म आणि मानव जीवनाच्या आदर्शांची शिकवण देणारी अमर गाथा होती. या महायुद्धात श्रीकृष्ण केवळ एक योद्धा नव्हते, तर मार्गदर्शक, गुरु आणि साक्षात ईश्वराचे रूप होते. महाभारताची सुरुवात आणि श्रीकृष्णाची भूमिका. महाभारताचे युद्ध हे केवळ शस्त्रांनी लढले गेले नाही, तर अधर्मावर धर्माची विजयात्रा होती. जेव्हा कौरवांनी पांडवांना फसवले, जुगारात हरवले, वनवास दिला आणि द्रौपदीचा अपमान केला, तेव्हा श्रीकृष्णांनीच सत्य आणि धर्माचे संरक्षण केले. अर्जुनाचे मोह आणि गीतेचे दिव्यज्ञान. कौरव आणि पांडवांच्या सेनांनी कुरुक्षेत्रावर शस्त्र उचलले. परंतु अर्जुन मोहग्रस्त झाले. त्यांना जाणवले की त्यांना आपल्या बंधूंवर, गुरुजनांवर आणि आप्तेष्टांवर बाण चालवावे लागतील. ते श्रीकृष्णांना म्हणाले, हे केशवा, मी आपल्या लोकांचा संहार कसा करू? या युद्धाचा काहीच उपयोग नाही, मला काहीच नको आहे. हे ऐकून श्रीकृष्ण मुस्कुरावले. या क्षणी सारथी श्रीकृष्ण जगतगुरु झाले. ते अर्जुनाला भगवद्गीतेचे ज्ञान देऊ लागले. गीतेतील प्रमुख शिकवणी. 1. कर्माचा सिद्धांत. कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते स्मोस्त्वकर्मणि. भगवद्गीता 2:47. अर्थ: हे अर्जुना, तुला केवळ कर्माचा अधिकार आहे, फळावर नाही. त्यामुळे कर्म कर, पण फळाची चिंता करू नकोस. 2. तात्म्याचे अमृत. न जायते म्रियते वा कदाचिन.
नायं भूत्वा भवितावान् भूय अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे। भगवद गीता 2.20 अर्थ आत्मा कधी जन्मत नाही किंवा मरत नाही, फक्त शरीर नष्ट होते, आत्मा अमर आणि अविनाशी आहे। 3. भक्ती मार्ग। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकः शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। भगवद गीता 18.66 अर्थ सर्व धर्म सोड आणि माझ्या शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन। 4. निष्काम कर्मयोग। योगः कर्मसु कौशल। भगवद गीता 2.50 अर्थ योग म्हणजे कर्माची कुशलता आहे। युद्धानंतर यादव कुलाचा विनाश आणि श्रीकृष्णांचे अंतिम क्षण। महाभारताचे युद्ध संपले, पांडव विजयी झाले, पण युद्धामुळे विनाशाचे तांडव उभे राहिले। यादव कुलाचा नाश। काही वर्षांनी जेव्हा पांडव राज्यकारभार करत होते, श्रीकृष्ण द्वारकेत परतले। एके दिवशी यादव राजपुत्रांनी ऋषींचा अपमान केला, यामुळे ऋषींनी शाप दिला, तुमचा यादव वंश एकमेकांच्या युद्धात नष्ट होईल। थोड्याच काळात यादव मद्यपान करून भांडू लागले आणि एकमेकांना ठार मारू लागले। श्रीकृष्णाने हे पाहिले आणि समजले की त्यांचे लीला संवरण मरण समीप आले आहे। श्रीकृष्णांचे निर्वाण जरा शिकायाचा बाण। यादवांचा नाश झाल्यानंतर श्रीकृष्ण एकट्याने जंगलात गेले आणि पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाले। त्याचवेळी जरा नामक शिकारीने एका हिरणासारखा भासणारा श्रीकृष्णाचा चरण पाहिला आणि बाण सोडला। तो बाण श्रीकृष्णाच्या चरणावर लागला। शिकारी रडत आला आणि म्हणाला, प्रभू, माझ्याकडून अनजाणे हे पाप घडले, मला क्षमा करा। श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे जरा चिंता करू नकोस, हे नियतीने आधीच ठरवले आहे। त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिले आणि स्वधाम प्रस्थान केले। द्वारकेचा अंत समुद्रात विलीन। श्रीकृष्णांनी शरीर त्यागल्यावर द्वारका समुद्रात बुडू लागली। श्रीकृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने द्वारकेतून यादव उरलेल्यांना हस्तिनापुरात नेले। अखेर श्रीकृष्णाच्या लीला समाप्त झाल्या आणि ते वैकुंठाला गेले। श्रीकृष्णांचे अमरत्व आणि त्यांचा संदेश। नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गती तात गच्छति। भगवद गीता 6.40 अर्थ जो धर्म आणि कल्याणाच्या मार्गावर चालतो, तो कधीच नष्ट होत नाही। आजही श्रीकृष्ण प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहेत। त्यांची गीता हे मानवतेसाठी अमर मार्गदर्शन आहे। निष्कर्ष श्रीकृष्ण एक संपूर्ण जीवनदर्शन। श्रीकृष्णांनी आपल्या जीवनातून शिकवले की धर्म आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहा। कर्म कर, पण फळाची चिंता करू नकोस। मोह आणि अहंकार सोड। सच्च्या भक्तीने ईश्वर प्राप्त करता येतो। आजही श्रीकृष्ण केवळ ऐतिहासिक व्यक्ती नाहीत, तर सनातन सत्य आहेत। हरी अनंत, हरी कथा अनंता। श्रीकृष्णांकडून आज आपण काय शिकू शकतो? श्रीकृष्ण हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक समस्येचे समाधान आहेत। श्रीकृष्णांचे जीवन केवळ एक धार्मिक कथा नाही, तर ते एक संपूर्ण जीवनदर्शन आणि तत्वज्ञान आहे। त्यांचे विचार, शिकवणी आणि कार्य आपल्याला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतात। आजच्या जगात जिथे तणाव, भीती, लोभ आणि संघर्ष यांचा अतिरेक आहे, तिथे श्रीकृष्णांची तत्त्वे वैयक्तिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात।
आता पाहूया की श्रीकृष्णांकडून आपण काय शिकू शकतो आणि ते आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो. 1. धर्माचे पालन. प्रत्येक परिस्थितीत धर्म आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. धर्म आणि नैतिकतेचे महत्त्व. श्रीकृष्णांनी नेहमीच धर्म, सत्य, न्याय, कर्तव्य आणि नैतिकता यांचे पालन केले. जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तेव्हा त्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली. भगवद्गीतेत ते म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. गीता 4:7. हे भारत, अर्जुन, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. आधुनिक काळात हे कसे लागू करावे. सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालावे, जरी परिस्थिती कठीण असली तरी. अनैतिक गोष्टींपासून दूर राहावे. इतरांच्या कल्याणासाठी कार्य करावे. उदाहरण. आज लोक स्वार्थासाठी सत्य आणि धर्माला दुय्यम स्थान देतात, पण श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नये. 2. कर्मयोग. फळाची चिंता न करता कर्म करा. श्रीकृष्णांचे कर्मयोग तत्व. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवले, जे आजही सर्वोत्तम जीवमंत्र आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गीता 2:4-7. तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळाची चिंता करू नकोस. आधुनिक जीवनात हे कसे लागू करावे. आपले कार्य पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावे. यश आणि अपयशाची चिंता न करता पुढे जावे. मेहनतीवर भर द्यावा, फक्त निकालावर नव्हे. उदाहरण. एका विद्यार्थ्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, पण फक्त गुणांवरच तणाव घेऊ नये. तसेच कामगाराने आपल्या कार्यावर लक्ष द्यावे, फक्त बढती आणि बोनस यावर अवलंबून राहू नये. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण समर्पणाने आणि इमानदारीने कर्म करतो तेव्हा यश आपोआप मिळते. 3. मैत्री. अर्जुन आणि सुदामा यांसारखे खरे मित्र बना. श्रीकृष्णांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य. श्रीकृष्णांनी मैत्रीचे प्रत्येक रूप पूर्ण निष्ठेने निभावले. अर्जुनांसाठी मार्गदर्शक बनले आणि युद्धात त्यांचा आधार झाले. सुदामा यांचे सच्चे मित्र बनून निस्वार्थ प्रेमाचे उदाहरण दिले. अर्जुनासोबत मैत्री. कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी अर्जुन भ्रमित झाला, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दैन्यं न पलायन. कधीही निराश होऊ नकोस आणि कर्तव्यापासून पळ काढू नकोस. सुदामासोबत मैत्री. गरीब ब्राह्मण सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला आले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना प्रेमाने स्वीकारले आणि मोठ्या सन्मानाने सत्कार केला. त्यांनी दाखवले की खरी मैत्री धन, प्रतिष्ठा यावर नाही, तर प्रेम आणि निःस्वार्थ भावनेवर आधारलेली असते. आधुनिक काळात हे कसे लागू करावे. स्वार्थी मैत्री न करता निष्ठावान आणि प्रेमळ मित्र बनावे. चांगल्या आणि वाईट काळात आपल्या मित्रांसोबत उभे राहावे. उदाहरण. आज अनेक मित्र स्वार्थासाठी संबंध ठेवतात, पण श्रीकृष्ण शिकवतात की खरी मैत्री मनापासून आणि निःस्वार्थ असावी. 4. नीती आणि कूटनीती. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांची नीती आणि कूटनीती यांचे महत्त्व. महाभारत युद्धात श्रीकृष्णांनी नीती आणि कूटनीती वापरली, पण त्यांचे प्रत्येक निर्णय सत्य आणि धर्मावर आधारित होते. दुर्योधनाला शांतीसाठी समजावणे. श्रीकृष्णांनी प्रथम शांतीचा प्रयत्न केला आणि दुर्योधनाला युद्ध टाळण्यास सांगितले. पण दुर्योधनाने अहंकारामुळे शांती मान्य केली नाही, त्यामुळे श्रीकृष्णांनी पांडवांना मार्गदर्शन केले. भीष्म,
द्रोण आणि कर्ण यांचा पराभव. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला नीती शिकवली की पांडवांना त्यांचा पराभव कसा करता येईल. आधुनिक जीवनात हे कसे लागू करावे. जीवनातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि योग्य वेळेत घ्यावा. अहंकार न ठेवता परिस्थितीच्या अनुसार नीती ठरवावी. कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा आणि नैतिकतेचा विचार करावा. उदाहरण: आजच्या जीवनात अनेकदा कठीण निर्णय घ्यावे लागतात. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की निर्णय भावनांच्या प्रभावाखाली न घेता बुद्धी आणि नैतिकतेच्या आधारावर घ्यावेत. श्रीकृष्ण एक संपूर्ण जीवनदर्शन. श्रीकृष्णांचे जीवन फक्त चमत्कारांनी भरलेले नाही, तर शिकवणींनी भरलेले आहे. त्यांनी धर्माची रक्षा केली, कर्मयोग शिकवला, ख्या मैत्रीचे उदाहरण दिले, नीती आणि कूटनीतीचा योग्य वापर शिकवला. आजच्या युगात जर आपण श्रीकृष्णांच्या शिकवणींना आपल्या जीवनात उतरवले, तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो आणि यश मिळवू शकतो. जय श्रीकृष्ण.